Abbas Sheikh again welcomes you all in ASA Science Academy. Today we have to see gravitation's fourth part. In this video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium. Please do subscribe my channel and share the link. Before getting started, take notebook, pen and textbook to note down the important things which we discuss in this video class. So the first point of this class is Earth gravitational force. Before studying this, please see the previous videos of this chapter. So what is Earth gravitational force? वारंवार तुम्ही ऐकता की एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती खाली येते. ती कशामुळे येते तर तुमचं पटकन उत्तर येतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, याला कसं डिफाईन करणार तर पहा, इट इज अ फोर्स बिकॉज ऑफ विच अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट्स नियर इट टुवर्ड्स इट्स सेंटर. ठीक आहे, काय आहे, इट इज अ फोर्स ज्याच्यामुळे बिकॉज ऑफ विच अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट्स नियर इट टुवर्ड्स इट्स सेंटर. आता सेंटरकडेच का अट्रॅक्ट होते याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. मी तेव्हा परत सांगेन. प्रत्येक ऑब्जेक्ट हा सेंटरकडेच का अट्रॅक्ट होतो याचं आन्सर मी व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे, ते नोट डाऊन करून ठेवा. आता काय पाहत आहोत आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? इट इज अ फोर्स बिकॉज ऑफ विच अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट्स नियर इट टुवर्ड्स इट्स सेंटर. दिस इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Any force because of which an object get attracted towards its center, earth center. This is called earth gravitational force. We can explain this with that diagram. Earth वर कुठेही असा तुम्ही, on any space, कुठेही जाऊन थांबा, we all get attracted towards the center of the earth. This is the earth center. Why we get attracted towards the center of earth? Because of earth gravitational force. काय करतो earth gravitational force? It attracts towards the center of the earth. आता एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला बसल्या बसल्या करायला सांगते मी. काय करा, टेक अ स्मॉल स्टोन अँड थ्रो इट अप. यू कॅन डू दॅट. इफ यू डू, then you can understand these questions very easily. Take a small stone, very small stone, don't take large stone, कोणाचं डोकं बिकं फुटेल. एक स्मॉल स्टोन घ्या and throw it up. काय होतंय तुम्ही ऑब्झर्व केला असाल. ठीक आहे, जे क्वेश्चन्स इथे मी सांगणार आहे तेच तुम्ही ऑब्झर्व करतायत का ते पहा. स्टोन, when we throw the stone up, what will be happen? Will the velocity of stone thrown vertically upward remain constant or will it change with time? ठीक आहे, जे स्टोन तुम्ही वर फेकलाय त्याची वेलॉसिटी चेंज होतीये का? तर तुम्ही जेवढ्या स्पीडनं वर फेकलाय तेवढीच वेलॉसिटी राहिली का त्याची शेवटपर्यंत? तर तुम्हाला आन्सर भेटलाच असेल, नो. ओके, हाऊ विल इट चेंज? जसं जसं वर जाते त्याची वेलॉसिटी काय व्हायला लागली? स्मॉल स्मॉल चेंजेस करत आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन विल बी अराइज लाईक दिस. व्हाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? वरच का जात नाही? ओके, हे क्वेश्चन्स तुमच्या डोक्यात बऱ्याच वेळेस आले असेल. तुम्ही फेकलेली वस्तू वर, ती वरच का जात नाही? व्हाय? यू ऑल नो द आन्सर. बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स द स्टोन डज नॉट मूव अप ऑल द टाइम. Another question also arise, why does it fall down after reaching a certain height? तुम्ही फेकलेला स्टोन एका हाईटपर्यंत जातो आणि परत खाली येतो का? बिकॉज, ठीक आहे, बिकॉज वाय आफ्टर अ सर्टन हाईट अन ऑब्जेक्ट फॉल डाऊन? बिकॉज अर्थ एक्झर्ट अन डाऊनवर्ड पुल ऑन दॅट ऑब्जेक्ट. बिकॉज ऑफ इट, वरच्या क्वेश्चनचा आन्सर काय? बिकॉज ऑफ इट अर्थ त्या ऑब्जेक्टला स्वतःच्या सेंटरकडे पुल करत आहे बाय एक्झर्टिंग अ फोर्स. ठीक आहे, आपण बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स पाहिलं होता. आपण वर फोर्स लावतोय, अर्थ खाली ओढतीये, खाली पुल करत आहे. ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिस ऑब्जेक्ट गेट fall down
and the velocity of that object goes on decreasing. What does its maximum height depend on? कशावरती त्याची मॅक्झिमम हाईट डिपेंड आहे? द वेलॉसिटी विच वी अप्लाइड. तुम्ही स्टोनवर फेकताना जी वेलॉसिटी अप्लाय केला, तुम्ही हळू फेकला तर थोड्या हाईटपर्यंत जाईल, तुम्ही जोरात फेका, तुम्ही जितकी वेलॉसिटी त्याला अप्लाय करणार, on that velocity the height of that stone will be depend. Yes, all these questions are arises most of the time in our mind. Why an object thrown upward does not move up, why after a certain height it fall down, why the velocity of that object changes, why what is the exact height or maximum height of that object. All these questions arises in our mind, and I think I will explain all these questions as like this. You all know that. त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स पहा. काय? द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इन फर्स्ट स्लाइड वी, इन सेकंड स्लाइड वी सॉ दॅट अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट. कोणताही ऑब्जेक्ट असू द्या अर्थवरती, इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हां, आता वर फेकलेल्या ऑब्जेक्टला सुद्धा ती काय करत आहे? स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. त्याच्यामुळे काय होतं? बिकॉज ऑफ दिस, the center of mass of the earth is situated at its center. मी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, आपण डेफिनेशन पाहताना तुम्हाला सांगितलं की सेंटरकडेच का अट्रॅक्ट करते. का अट्रॅक्ट करते? बिकॉज होल मास ऑफ द अर्थ विल बी कॉन्सन्ट्रेटेड इन द सेंटर. ठीक आहे, जिथे कोणत्याही ऑब्जेक्टचा मास कॉन्सन्ट्रेट असतो तिथं ती आजूबाजूच्या वस्तू अट्रॅक्ट होतात. अर्थ सरफेसचं होल मास विल बी कॉन्सन्ट्रेटेड इन द सेंटर. दॅट्स वाय every object near earth surface get attracted towards the center of the earth. Okay, I think you all understand that. So जर समजलं नसेल तर परत बॅक जा, पॉज करा, परत नीट ऐका. ठीक आहे. अर्थ सरफेसचं होल मास जे आहे ते कशामध्ये सिच्युएट झालेलं आहे? तर सेंटरमध्ये. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth. Question विचारू शकतात अशा पद्धतीने, why every object get attracted towards the center of the earth? गिव रिझन मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. Why are the any object due to the earth is always directed towards the center of the earth? Why? Because of the earth gravitational force, or because of the center of the mass of the earth is situated at its center. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of earth. Question may also ask like this: why the earth is always why any object, or the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth? पहा क्वेश्चन कसा येऊ शकतो? एखादा ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे टुवर्ड्स द सेंटरच का फॉल होतो? तर बिकॉज द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. नाउ because of this, okay, because of this an object falls vertically downward. Why vertically downward? Because whole mass of the earth get situated at its center, and this force always act directed towards the centers, and that's why an object always falls vertically downwards on the earth. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. एका हाईटवर तुम्ही जे स्टोन फेकलात त्या स्टोनची एका हाईटवर गेल्यानंतर वेलॉसिटी 0 होऊन जाते, आणि जेव्हा त्याची वेलॉसिटी 0 होईल, ॲट दॅट टाइम अर्थ पुल दॅट ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. ओके, अर्थ पुल दॅट ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर अँड द स्टोन fall down.
Due to this constant downward pull, the velocity becomes 0 after a while, which I saw. Okay. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under its influence. कोणाच्या influence मुळे? Because of earth gravitational force. So you all know that what, according to Newton's law of gravitation, universal law of gravitation said that every object attracts every other object. When we start the chapter, at that time we learn the story of Newton and its apple. An apple fall down on a Newton and he discover the gravitational force. Okay, Newton said that every object attracts every other object. So and question arise in our mind that every object attracts every other object, which means if earth surface attracts that apple, then apple also attract earth surface. Then why earth does not come towards apple? Why apple come towards the earth? आला असेल ना प्रश्न बऱ्याच वेळेस तुमच्या डोक्यात, की जेव्हा न्यूटन काय म्हणतोय की प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होतो. जेव्हा ॲपल फॉल झाला अर्थवरती तेव्हा ॲपलच खाली आलं, म्हणजे ॲपलसुद्धा अर्थला अट्रॅक्ट करत असेल ना, मग अर्थ का ॲपलकडे नाही गेली हा प्रश्न आला असेल ना डोक्यात. का नाही गेली याचं आन्सर पहा आता. You know that thus if the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. Okay, the force exerted by both the object, that is earth and apple, are same. Why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? ठीक आहे, ॲपलच का खाली येतो, अर्थ ॲपलकडे का जात नाही? थोडासा विचार करा, काही सुचतंय? एनिथिंग? ओके, द अर्थ does not come towards the apple because the gravitational force, because ओके काय येत नाही तर त्याचं आन्सर पहा. यू ऑल नो दॅट ॲपलचा मास किती असेल? मॅक्झिमम 100 or 150 ग्रॅम. अर्थ सरफेसचा मास किती आहे? 6 × 10⁻24 किलोग्राम. कोणाचा मास जास्त आहे? ऑफकोर्स अर्थचा मास जास्त आहे. पहा, अर्थचा मास जास्त आहे. यू ऑल नो दॅट. पहा, तुम्हाला इथे एक सिम्पल एक्झाम्पल देते मी. तुम्ही 10th स्टुडंट, ओके, एक 15 वर्षाचा मुलगा, ठीक आहे, एक 15 year old बॉय अँड खाली जे पहिलवान आहे, ठीक आहे, ज्याचं वेट मॅक्झिममली 100च्या अबोव असेल. दोघांमध्ये रस्सी खेच लावली, तुम्ही दोघेही फोर्स इक्वली अप्लाय करताय अपोजिट डायरेक्शन्सला. ओके, खाली आणि 10वीतला एक मुलगा, ठीक आहे, दोघेही इक्वली फोर्स अप्लाय करताय, फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये. बट खालीकडून तुम्ही ती दोरी काढून घेऊ शकता का? नाही, बिकॉज त्याचा मास तुमच्यापेक्षा जास्त आहे. दॅट्स वाय दिस रोप पुल्ड बाय द खाली. कोणाकडे जाईल? कोणाकडे फॉल होईल ती रोप? तर खालीकडे. म्हणून ॲपल जो आहे, ज्याचं मास 150 ग्रॅमच्या जवळपास असेल आणि अर्थ ज्याचं मास 6 × 10⁻24 किलोग्राम आहे, ती ॲपलला स्वतःकडे आणते, ॲपलकडे अर्थ जात नाही. का जात नाही? बिकॉज द मास ऑफ अर्थ सरफेस इज मॅसिव्ह. ठीक आहे, जास्त आहे. ॲपलपेक्षा अर्थचं मास जास्त आहे, त्यामुळे ॲपल अर्थकडे येते, अर्थ ॲपलकडे जात नाही. यू ऑल नो दॅट. आणखी बऱ्याच वेळेस तुमच्या डोक्यात क्वेश्चन आला असेल की द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट ऑन द मून. ठीक आहे, अर्थ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते मूनवर सुद्धा टाकत असते, बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. तुम्हाला माहिती आहे मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. सिमिलरली सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स.
आता पहा, आपण 10th चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत सॅटेलाइट्स. यू ऑल नो दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स विच ऑर्बिटिंग इन आवर ऑर्बिट्स. ज्याच्यामुळे आपण वेगवेगळे चॅनल्स, इवन दो हे नेटसुद्धा पाहतो, यूट्यूब तुम्ही बिकॉज ऑफ सॅटेलाइट पाहत आहात. हे सगळे सॅटेलाइट्स जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, मॅनमेड सॅटेलाइट्स आहेत, हे ऑर्बिट होतात अर्थच्या ऑर्बिटमध्ये. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इट सेल्फ. ठीक आहे. आता ऑफकोर्स मूनला, त्या सॅटेलाइट्सला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करते. मग ते खाली का पडत नाहीत, जमिनीवर का पडत नाहीत? बट अनलाईक द फॉलिंग ॲपल, दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. वाय दे डज नॉट फॉल? यू ऑल नो दॅट they orbit around the earth in a circular orbit. Okay, artificial satellite as well as the moon. ठीक आहे. they have a constant velocity in that orbit. ठीक आहे. एक पर्टिक्युलर वेलॉसिटी आहे त्यांची ऑर्बिटमध्ये फिरताना. तुम्हाला एक काय म्हणू आपण, तुम्ही एक एक्झाम्पल पण पाहू शकता इथे. मी अगोदर समजून घ्या, मग मी तुम्हाला एक्झाम्पल देते. ठीक आहे. हां, चला काय करा, एक गोल सर्कल किंवा एखादी बँगल घ्या, ते तुमच्या बोटामध्ये पकडा, फिंगरमध्ये पकडा आणि त्याला गोल 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 रोटेट करा. तुम्ही एका कॉन्स्टंट स्पीडने जर त्याला रोटेट करत असाल तर ती बँगल खाली येणार नाही, तुमच्या बोटाच्या टोकावरच राहील. ठीक आहे. जसं तुमची वेलॉसिटी चेंज झाली, ती बँगल खाली येऊन जाईल. सेम इयर. हे सॅटेलाइट्स आणि मून एका कॉन्स्टंट वेलॉसिटीमध्ये अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहेत. ठीक आहे, फिरत आहेत. बिकॉज ऑफ विच दे डज नॉट फॉल ऑन द अर्थ. हे क्वेश्चन्स तुम्हाला कोणीही विचारू शकतात. आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, बसला बसला पाहुणे आलेत घरी, त्यांना बघायचं तुमचं नॉलेज, तर हे प्रश्न ते चल रे बाबा आण पुस्तक, तुझं काय आहे सिलेबस, उचापत्या करायची बरेच सवय असते पाहुण्यांना. मग हे प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. सो आता या प्रश्नांचं प्रॉपर आन्सर पाहून घेऊ आपण. पहिल्या प्रश्नाचं आन्सर काय होतं? फर्स्ट प्रश्न आपलं की व्हाय then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? Because mass of the earth is extremely massive. Okay, मी मुद्दामून इथं हायलाईट करून ठेवलंय as compared to that of the moon, so the acceleration produced is very small as compared to that in the apple. Okay, that's why earth does not get move towards the apple fall down towards the earth surface. And second question's answer, because of the velocity of the moon and the satellite along their orbits, if this velocity was not there, they would have fallen on the earth. artificial satellite किंवा मून हे अर्थ सरफेसवरती का पडत नाहीत, का फॉल होत नाहीत? बिकॉज द वेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट along their orbits. If there is no this velocity, then definitely they fallen on the earth, or if this velocity will be changed, then also they fallen on the earth. Okay, so you can see here, this is an earth surface. Along the earth, the moon revolve in this orbit. Okay, of course an earth gravitational force exert on that moon, because of which moon pulled towards the earth center. Okay, but moon does not fall on the earth surface. Why? Because the velocity of the moon, which is constant in that orbit, ज्या ऑर्बिट मध्ये मून फिरतोय त्या ऑर्बिट मध्ये त्याची वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. ओके, दॅट्स वाय मून डज नॉट फॉल ऑन द earth surface. Okay, in the next point, the most important point of that chapter and the confusing point also, because most of the time students get confused between capital G and small g. Be clear, capital G is a universal gravitational constant. Okay, and its value is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. Okay, and now in today's video we have to see the acceleration due to gravity, or the earth gravitational acceleration, which is small g. Then what is acceleration due to gravity, or what earth's gravitational acceleration? Then
earth gravitational force on a body. Okay, it is an earth's gravitational force on a body because of which, एक बॉडी आहे त्याच्यावरती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडतो. व्हेनेवर अ फोर्स एक्झर्ट ऑन एनी बॉडी, then this object get accelerate, okay, like a vibration, okay, accelerate. If a body get accelerated because of earth gravitational force, then it is said to be acceleration due to gravity. आता properly definition कशी लिहिणार तुम्ही? What is the acceleration due to gravity? It is the earth's gravitational force on a body which results in its acceleration. कोणाचं acceleration result करते? त्या बॉडीचं ज्याच्यावरती earthचं gravitational force पडते, is called as acceleration due to gravity or earth's gravitational acceleration. This is important point of this chapter. Question may also ask on that point. So what is earth's gravitational force? कसंही प्रश्न येऊ द्या, इट मे बी आस्क व्हॉट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा पॉईंट या नावाने शिकलेला असतो, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यामुळे त्यांना लक्षातच येत नाही कुठं शिकलं, सिलेबसमध्येच नव्हतं. तर बोर्ड डज नॉट आस्क एनी क्वेश्चन विच डज नॉट प्रेझेंट इन द सिलेबस. ओके, सगळं काही तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सिलेबसमधलंच येईल. त्यामुळे ऑरच्या हेडिंगकडे लक्ष राहू देत चला. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणत असते, दुसरा नाव जर दिलेला असेल, आर्टिकलला 2 नावं दिलेली असतील, पहिला मेन नाव आणि दुसरा ऑरमध्ये एखादं नाव दिलेलं असेल, तर त्या दुसऱ्या नावाकडे लक्ष देत चला, कारण लोकांना नेहमी दुसऱ्याशी घेणं देणं फार असतं. ओके, बोर्डवाल्यांनाही दुसऱ्यांशी घेणं देणं फार असतं. त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीलाच काय म्हणतात? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ओके, so what is the earth gravitational acceleration? It is the gravitational force which acting on a body because of which an object get accelerated. This is called acceleration due to gravity or earth gravitational acceleration. Okay, it is denoted by small g. Small g is the acceleration due to gravity. What is capital G? It is universal gravitational constant. What is small g? Small g is a acceleration due to gravity. It is a vector quantity. Most of the student get confused between vector and scalar quantity. What is vector quantity? ज्याला दिशा, okay, दिशा असते, vector quantity. Magnitude and direction. A quantity which have both magnitude and direction is called vector quantity, and acceleration due to gravity is a vector quantity. The gravitational force on any object, you know that in the previous slide we saw that the earth gravitational force directed towards the center of the earth. Okay, and this acceleration is also because of the earth gravitational force. आता earthचा gravitational force directed towards center आहे आणि याच्यामुळेच acceleration तयार व्हायला लागला. तर acceleration due to gravityची डायरेक्शन सुद्धा कोणाकडे असेल? टुवर्ड्स द सेंटर. ओके, as the gravitational force on any object due to the earth is directed toward the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed toward the center of the earth, that is vertically downward. Simply या पूर्ण वाक्याला मी तुम्हाला सिंपल करून सांगते काय, की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन वर्टिकली डाऊनवर्ड आहे. त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सुद्धा कशी असेल? vertically downward. The SI unit of acceleration due to gravity is meter per second square. Don't forget the unit. Capital G चं युनिट काय होतं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. स्मॉल जी चं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ we have to see the formula of acceleration due to gravity. We have to derive this formula. How will we derive? Then saw that we can calculate the value of G by using Newton's universal law of gravitation for any object whose mass should be m. एक कोणताही ऑब्जेक्ट कन्सिडर करू आपण which is situated at a distance r from the center of the earth. Okay, and any object whose mass is m and which is situated at a distance r from the earth. Then the law of gravitation gives, what is the law of gravitation? It is F is equal to G
capital M into small m divided by r square. Okay, here capital M is the mass of earth, small m is the mass of that object which we consider. Okay, g is a universal gravitational constant, and while r is the distance between object. Okay, so we also know that force is a mass product of mass and acceleration, but here we saw acceleration due to gravity, so we replace a by g, so f is equal to mg. Compare these two equations, you all observe that the left hand side of equation 1 and 2 are same, so we equalize the right hand side also as like this. From equation number 1 and 2 we can write mg is equal to g upon r square. Small m is present in right as well as left side, so we cancel the small m, then what should be remain? It becomes small g is equal to capital G into capital M divided by r square. Okay, if the object is situated on the surface of the earth, then the small r, okay, the small r is replaced by the capital R, that is the radius of the earth. Thus the value of g on the surface of the earth is g is equal to gm upon r square. Don't forget this equation. This equation 4 is very important. याची गरज पुढच्या सगळ्या स्लाइडमध्ये पडेल. ओके, तुम्ही नोटबुक घेऊन बसला असं मी होप करते. नोटबुकमध्ये नोट करा. ओके, कॅपिटल जीचा फॉर्म्युला काय होता? लिहून घ्या, लगेच नोट करा. कॅपिटल जीचा फॉर्म्युला काय होता? जी कॅपिटल जी इज इक्वल टू एफ इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 इंटू m2. ओके, स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे? जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. लगेच नोट डाऊन करा. कॅपिटल जीचं युनिट काय होतं? तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, स्मॉल जीचं युनिट काय आहे? तर स्मॉल जीचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता कॅपिटल जीची व्हॅल्यू तर आपण पाहून घेतली, काय होती? 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. स्मॉल जीची तर नाही पाहिली ना मॅडम म्हणणार तुम्ही, तर चला आपण स्मॉल जीची व्हॅल्यू पाहूया. सो हाऊ वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी? You all know that the mass and the radius of the earth. The mass of the earth is 6 into 10⁻24 kg and the radius of earth is 6.4 into 10⁻6 meter respectively. Okay, हे values पाठ करून घ्या. Most of the time these value does not given in board question paper. Okay, then using these values or putting these values equation number 4. And we also know that capital G is equal to 6.67 into 10⁻11 Newton meter square per kilogram square. Put all these value in equation number 4, which is G is equal to capital G into capital M divided by R square. The value of G is that, value of M is that, and the value of R is that. So put all these value. So we get small g is equal to 6.67 into 10⁻11 into 6 into 10⁻24 divided by 6.4 into 10⁻6 whole square. We solve all these numbers and we get g is equal to 9.77 meter per second square. You all know that approximately the value of g should be taken as 9.8 meter per second square. पहा, आफ्टर पॉइंट जर व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी असेल आणि पुढचा डिजिट आपल्याला घ्यायचा नसेल, पॉईंटच्या पुढचा डिजिट घ्यायचा नसेल, तर समोरच्या डिजिटमध्ये 1 वाढवून घेता येते. इफ वी डोंट वॉन्ट टू टेक दिस 7, देन इन्क्रीज 1 नंबर इन दॅट 7. 1 न वाढवून घ्या या 7ला, काय होऊन जाईल? 8. अप्रॉक्सिमेटली बऱ्याच ठिकाणी कोणतंही न्यूमरिकल सॉल्व करताना स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतात. आपण न्यूमरिकल पाहताना ते पाहणारच आहोत. सो तर स्मॉल जीची व्हॅल्यू काय आली? तुम्ही मागे जिथे नोट डाऊन केला तिथे लगेच नोट डाऊन करून घ्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी? इट इज 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके,
This acceleration depends only on the mass of m. You can see that इथं फक्त कॅपिटल एम आलेलं आहे, स्मॉल एम नाही आलं. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन द मास ऑफ अर्थ. इट नेवर डिपेंड्स ऑन mass of the object. So this acceleration depends only on the mass of m and radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all objects. अर्थ सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी. नीट ऐका काय म्हणतोय आपण की अर्थ सरफेसवर प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असते. ओके, काय म्हणायला लागलो, ॲट अ गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या कोणत्याही फिजिकल केमिकल कोणत्याही प्रॉपर्टीज असू द्या. ओके, याच्यावरती जिची व्हॅल्यू डिपेंड करत नाही. इट डिपेंड्स ऑन द सरफेस at which an object will be present. Okay, on the earth surface असेल तर व्हॅल्यू असेल 9.77. ओके, लॅटिट्यूड पासून चेंज झाली हाईट. ओके, सी लेवल पासून हाईट चेंज झाली किंवा डेप्थ चेंज झाली तर जीची व्हॅल्यू बदलते का, असं क्वेश्चन तुमच्या डोक्यात आला असेल तर चला पाहूया. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ओके, कसं केव्हा केव्हा स्मॉल जीची व्हॅल्यू बदलते. बिफोर दॅट क्लिअर राहा, कॅपिटल जीची व्हॅल्यू पूर्ण युनिवर्समध्ये कुठेही बदलत नाही. युनिवर्समध्ये तुम्ही कुठेही जा, कॅपिटल जीची व्हॅल्यू जी आहे तीच राहणार. किती, 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. व्हॅल्यू कशाची बदलत जाते तर स्मॉल जीची. व्हॉट इज स्मॉल जी? इट इज अन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इफ on the surface of the earth, okay, change along the surface of the earth. Surface of earth वरती जीची व्हॅल्यू चेंज होते का तर you all know that due to its rotation, you all know that earth rotate on its axis. okay, axis वरती, स्वतःच्या axis वरती earth rotate होते around the sun. okay, due to its rotation the earth bulges at equator and flatter at poles. You can observe here. okay, जेव्हा अर्थ त्याच्या ॲक्सिसवरती रोटेट व्हायला लागली ॲट इक्वेटर. ओके, या इक्वेटरवरती तुम्ही पाहू शकता फुगलेली दिसते आणि थोडीशी चपटी झालेली आहे ऑन द पोल्स. आता बिकॉज ऑफ दॅट इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. यू कॅन ऑब्झर्व दिस. ओके, दीज आर द इमॅजिनरी लाईन्स. तुम्हाला अंडरस्टँड करता यावं म्हणून हे लाईन ड्रॉ करण्यात आलेले आहेत. ओके, हे ॲक्च्युअल इक्वेटर किंवा ॲक्च्युअल पोल नाही आहे, फक्त तुम्हाला समजावं म्हणून हे लाईन मी ड्रॉ केलेले आहे तिथे. ओके, दिस इज इक्वेटोरियल रेडियस अँड दिस इज पोलार रेडियस. तुम्ही पाहू शकता ही पोलार रेडियस स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू इक्विटोरियल रेडियस. आता इक्विटोरियल रेडियस का जास्त आहे बिकॉज ॲट द इक्वेटर और सरफेस बल्क झालेली आहे आणि पोलवरती फ्लॅट झालेली आहे. बिकॉज ऑफ दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट. डोंट फॉरगेट दिस पॉईंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस चॅप्टर. ओके, द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट. किती हायेस्ट व्हॅल्यू किती असते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर वेअर ॲट द पोल्स. ओके, क्वेश्चन विल बी आस्क इन MCQ. ओके, where the value of G is highest, where at the pole the value of G is highest at the pole. How much? It is 9.832 meter per second square, which means it is decreased slowly with decreasing the latitude. Okay, जसं जसं लॅटिट्यूड डिक्रीज होईल हे व्हॅल्यू जी आहे 9.832 ही सुद्धा डिक्रीज होईल. का डिक्रीज होईल हे आपण पुढे पाहू. अँड इट इज लोवेस्ट. ओके, द व्हॅल्यू ऑफ जी इज लोवेस्ट. हाऊ मच? इट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर वेअर ॲट द इक्वेटर. पहा, क्वेश्चन विल बी आस्क ॲज लाईक दिस, वेअर द व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ऑन अर्थ सरफेस. कुठे हायेस्ट कुठे असेल? ॲट द पोल्स. मॅक्झिमम सुद्धा कुठे असेल? ॲट द पोल्स. आणि लोवेस्ट कुठे असेल? ॲट द इक्वेटर. पोलवर किती आहे व्हॅल्यू?
हे चांगलं पाठ करून ठेवा. 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर पोलवरती आणि लोवेस्ट इक्वेटरवर आहे किती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तर झाली व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी ॲट द अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. जेव्हा आपण अर्थ सरफेसवरती असू, जर आपण इक्वेटरवर असू तर ही व्हॅल्यू असेल 9.78 आणि जर आपण पोलवरती असू तर ही व्हॅल्यू असेल 9.832. आता जर लॅटिट्यूडपासून आपण वर गेलोत किंवा खाली गेलोत, विच मीन्स इफ वी चेंज द हाईट or if we change the depth, what will be the change in value of G? We can see. Okay, if the height of an object change at that time as we go above the earth surface, समुद्र सपाटीपासून उंच गेलात, ओके, as we go, आता अर्थ सरफेसवर अबो चाललोत म्हणजे मी मुद्दामून हा शब्द वापरते. समुद्र सपाटीपासून जर तुम्ही उंच गेलात, सी लेवलपासून उंच गेलात, ॲट दॅट टाईम द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 4, दॅट इज जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, द व्हॅल्यू ऑफ आर increases. You see that G is inversely proportional to R. If R increased, then G will be decreased. If we go above the earth surface, this value of R increases. Because of that, the value of G goes on decreasing. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the earth radius. तुम्ही थोडंफार उंच गेलात म्हणजे अर्थ रेडियसच्या कम्पॅरिझनमध्ये थोडंफार उंच गेलात तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होत नाही. तुम्ही थोडंसंच उंच गेलात, यू ऑल नो दॅट द रेडियस इज 6.4 into 10 raised to how much? You can see here. Okay, 10 raised to 6 meter. Okay, you can see here 6.4 into 10 raised to 6 meter. थोडंसं स्मॉल चेंज असेल हाईटमध्ये तर जीची व्हॅल्यू चेंज होत नाही. यापेक्षा जास्त जर उंच गेलात म्हणजे 6.4 into 10 raised to 6 मीटरपेक्षा उंच गेलात तर व्हॅल्यू जीची चेंज होऊन जाईल. ओके, लर्न दिस टेबल. इफ वी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ that is at 0 kilometer, the value of G is 9.8 meter per second square. Most of the time this table will be asked. Okay, हा टेबल बऱ्याच वेळेस बोर्ड एक्झाममध्ये आलेला आहे. याचे व्हॅल्यूज विचारतात, तर हे चांगल्या पद्धतीने पाठ करून घ्या. हा टेबल चांगल्या पद्धतीने लर्न करून घ्या. इफ वी ऑन माउंट एव्हरेस्ट, दॅट इज द यू ऑल नो द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट इज 8.8 kilometer. ओके, इट इज द लार्जेस्ट mountain. The value of G is a 9.8. If we are at maximum height reached by man-made balloon, okay, जे बलून असतात, पॅराशूट ज्याला म्हणता येतं, 36.6 किलोमीटरवर असाल तर व्हॅल्यू ऑफ G इज 9.77. इफ एखाद्या वेदर सॅटेलाईटची जी हाईट आहे, ओके, हवामान सांगणारी जी सॅटेलाईट्स असतात त्याची हाईट मॅक्झिमम असते 400 किलोमीटर. हे आपण शिकणार आहोत 10th चॅप्टरमध्ये. देन त्याच्यावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते तर 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कम्युनिकेशन सॅटेलाईट ज्याची हाईट जरा जास्तच असते 35,700 किलोमीटर. यू नो दॅट. ओके, यू कॅन सी हिअर व्हेन द हाईट इन्क्रीजेस. ऑब्झर्व हिअर, सुरुवातीला 0 होती आणि शेवटची हाईट आहे 35,700 किलोमीटर. जसं जसं हाईट इन्क्रीज झाली जीची व्हॅल्यू डिक्रीज झाली. लास्टला जीची व्हॅल्यू किती राहिलेली आहे तर 0.225. सिम्पली इफ द हाईट इन्क्रीजेस जी विल बी डिक्रीजेस. हां, इफ व्हॉट विल बी द चेंज विथ डेप्थ तर सी हिअर द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. अर्थच्या आत चालला आता, ॲट दॅट टाईम ऑल्सो the value of G changes. How it will be changed? See here, the value of R as well as the value of M to be used in equation 4, that is this M and R decreases when we go inside the earth. जेव्हा जेव्हा आपण पृथ्वीच्या आत जाऊ at that time M आणि R हे दोन्ही डिक्रीज होतात. ओके, तुमच्या डोक्यात क्वेश्चन येत असेल की कसं टीचर, तर पहा
This, consider this is an earth surface, okay? This is an earth, whole earth. The radius of earth is denoted by r and the mass of earth is denoted by m, okay? This is the part, okay? आपण एवढं खाली आलोत, डी पर्यंत, या डिस्टन्स पर्यंत खाली आलोत. आता हा जो पार्ट आहे, म्हणजे राहिलेला जो पार्ट आहे त्याचा मास समजा आहे यम, ओके? यू कॅन ऑब्झर्व हिअर किती डेप्थमध्ये आलो आपण, डी, ओके? एवढ्या डेप्थमध्ये आलोत. सो आता या पार्टची रेडियस किती राहील, ही टोटल रेडियस आहे आर. आता हा जो स्फिअर आहे याची रेडियस किती राहिली, तर यू कॅन ऑब्झर्व आर मायनस डी, ओके? पुट द व्हॅल्यू m and r minus d in equation 4. We get what? G is equal to G, this m is replaced by that m and r minus d square, okay? You see that this mass is directly proportional to G. हा मास जास्त आहे ॲज कम्पेअर टू धिस. आता याचा मास तर कमी झालेला आहे, मास कमी झालं म्हणजे जी सुद्धा कसं झालंय, कमी झालंय. जेव्हा केव्हा आपण अर्थ सरफेसच्या डेप्थमध्ये जाऊ, मास डिक्रीज होत जातं, ओके? मास डिक्रीज होत जातं. बिकॉज ऑफ दॅट व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस. तर या सगळ्यांची समरी सिम्पली नोट डाऊन करा. 3 लाईन सांगते तुम्हाला मी. सिम्पली, इफ वी आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, जर इक्वेटरवर असाल तर द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.7, ओके? यू कॅन सी हिअर. इक्वेटरवर असाल तर व्हॅल्यू ऑफ जी इज 9.78 अँड इफ वी आर ऑन अ पोल देन द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8, ओके? If either height increases or depth increases, the value of G decreases always. हाईट वाढली किंवा डेप्थ वाढली, दोन्ही वेळेस G ची व्हॅल्यू डिक्रीज होते. डोंट फॉरगेट दॅट. हाईट वाढली तर व्हॅल्यू ऑफ आर काय होते, इन्क्रीज होत जाते, ओके? हाईट वाढली तर व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज होते म्हणून जी डिक्रीज होते. आणि डेप्थ वाढली तर व्हॅल्यू ऑफ यम कमी होते, व्हॅल्यू ऑफ यम डिक्रीज होते म्हणून जी सुद्धा डिक्रीज होते. इन शॉर्ट, हाईट चेंज केली किंवा डेप्थ चेंज केली, हाईट वाढवली किंवा डेप्थ वाढवली, बोथ द केसेस जीची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज होत जाते. आय होप तुमच्या सगळ्यांना हे नीट समजलं असेल. इम्पॉर्टंट इथे 2 नोट आहेत, हे नोट डाऊन करा आणि नीट समजून घ्या. यू ऑल नो दॅट एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक प्लॅनेटचं आणि सॅटेलाइटचं. दी सॅटेलाइट्स आर आयदर मॅनमेड ऑर नॅचरल. एव्हरी सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड डिफरंट रेडियस. सो अकॉर्डिंग टू द इक्वेशन नंबर 4, what is the equation number 4? G is equal to, small g is equal to capital Gm upon r square, okay? According to equation number 4, the values of G on their surface are different. For example, you can see here on the moon, it's about 1/6 of the value on the earth. Earthवर G ची व्हॅल्यू किती आहे, अप्रॉक्सिमेटली 9.8, ओके? ही 9.8 व्हॅल्यू जी आहे ती ऑन द मून किती असेल, 1/6. ॲज अ रिझल्ट, युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स, we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. जे मी तुम्हाला व्हिडिओ सुरू केले तेव्हा एक ॲक्टिव्हिटी सांगितली होती, स्टोन वर फेका. आता तुम्ही थोड्याशा वेलॉसिटीने वर फेकला असाल तर तेवढ्याच वेलॉसिटीमध्ये 6 पट उंच तुमचं स्टोन जाईल मूनवरती, कारण तिथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 1/6 आहे ॲज कम्पेअर टू द अर्थ. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ we have to see the 5th part of gravitation. In this 5th part, the most important part we have to study, that is mass and weight and also the free fall. So do join us in the next video. Before that, please subscribe my channel and like, comment, share. काही क्वेश्चन्स असतील डोक्यामध्ये तर कमेंट करून विचारू शकता. या चॅप्टरचे प्रिव्हियस व्हिडिओज जे आहेत
ते पाहून घ्या. समजत नसेल तर पॉज करा, परत पाहत चला, आणि क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून विचारू शकता. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.